वृंदावनचे श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज, ज्यांना प्रेमानंद महाराज म्हणून सुद्धा ओळखले जातं, त्यांची एखादी रील तुमच्या फीडवर आलीच असेल। त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी दिग्गज अभिनेते, खेळाडू, गायिका दूर दूरवरून येतात। संपूर्ण जगभरात त्यांचे लाखो भक्त आहेत। आयुष्यात पडलेले कठीण प्रश्न घेऊन लोक त्यांच्या आश्रमात येत असतात, पण त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना वृंदावनच्या स्थानिक लोकांचा विरोध सहन करावा लागतोय। त्यांच्या प्रसिद्ध पदयात्रेचा विरोध करत त्यांना कौन सी भक्ति कौन सा दर्शन ये तो केवल शक्ति प्रदर्शन असे वाक्य असलेले फलक दाखवले जात आहेत। लोकप्रिय असणाऱ्या प्रेमानंद महाराजांना स्थानिकांकडून विरोध का सहन करावा लागतोय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात हजारो भाविक येतच असतात, पण प्रत्येकाला त्यांच्या आश्रमात जाऊन त्यांना भेटण्याची संधी मिळतेच असं नाही। त्यामुळे प्रेमानंद महाराज रात्री 2 वाजता त्यांच्या घरापासून आश्रमापर्यंत एक पदयात्रा करतात। यावेळी हजारो भाविक प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे असतात। आता यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं, पण रात्रीच्या वेळी दिवसासारखा प्रकाश आणि भाविकांनी फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजासह भजनांच्या सुरांमुळे या रस्त्यात ज्यांची घरं आहेत त्यांची झोप उडाली आहे। या रस्त्यातीलच NRI ग्रीन कॉलनीतील लोकांनी या पदयात्रेचा विरोध सुरू केला। कॉलनीतील महिलांनी ध्वनी प्रदूषण, कुठली भक्ती कुठलं दर्शन, हे तर फक्त शक्ती प्रदर्शन असे फलक दाखवत पदयात्रेला विरोध केला। रात्रीची झोपच नाही तर या पदयात्रेच्या वेळेस कॉलनीतून कोणाला बाहेर निघता किंवा आत सुद्धा शिरता येत नाही। कॉलनीतील रहिवाशांच्या निषेधाबाबत आश्रमाने असं म्हटलंय की पदयात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला उभं राहून भजन गाणाऱ्या भाविकांचा संत प्रेमानंदांच्या अनुयायांशी काही संबंध नाही, तसंच त्यांचा आश्रमाशी सुद्धा काही संबंध नाही। बऱ्याच वेळा पदयात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचा आवाज करू नये असं आवाहन करून सुद्धा ही लोक लाऊडस्पीकरवर भजन गातात। या सगळ्या प्रकरणानंतर प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काम करणाऱ्या लोकांनी प्रेमानंद महाराजांविरुद्ध निदर्शन करणाऱ्या सर्वांशी चर्चा केली आणि नंतर प्रेमानंद महाराजांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वृंदावन रास महिमावरून कळवण्यात आलं की प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणि वाढत्या गर्दीमुळे रात्री निघणारी पदयात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली। त्यामुळे स्थानिक जरी खुश असले तरी लांबून लांबून प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी येणारे भाविक नाराज आहेत। प्रेमानंद महाराज त्यांच्या भाविकांच्या प्रश्नांची उत्तरं खूप आध्यात्मिक आणि सोप्या पद्धतीने देतात, ज्यामुळे ते हळूहळू चर्चेत आले। त्यानंतर अनेक सेलिब्रिटीज सुद्धा त्यांचे भक्त झाले। आता त्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की त्यांच्या भजन मार्ग या YouTube चॅनलला 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केलंय। महत्त्वाचं म्हणजे प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या काम करत नाहीत, ते दिवसभर डायलिसिसवर असतात। अनेक भक्त त्यांना किडनी दान करू इच्छितात, पण त्यांनी सर्वांना नकार दिलाय। आता त्यांच्या लोकप्रियतेमुळे अनेक लोक वृंदावनच्या मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी येतात। या जमलेल्या भाविकांमुळे रात्रीचा स्थानिक नागरिकांना त्रास होत होता, जो आता पदयात्रा बंद केल्यामुळे होणार नाहीये। ही स्थानिकांसाठी समाधानाची गोष्ट आहे। शेवटी भक्ती ही खासगी गोष्ट आहे। आपल्या भक्तीमुळे इतरांना त्रास होत असेल तर ती चुकीचीच गोष्ट आहे, नाही का? या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।